नमस्कार. थंबनेलवरून कळालंच असेल हा व्लॉग कसला आहे. आम्ही चाललोय शिमग्याला गावी आणि आम्हा कोकणकरांसाठी शिमगा हा किती महत्त्वाचा सण आहे हे काही नव्याने सांगायला नको. कारण आमच्या रत्नागिरीमध्ये शिमग्याच्या पालखीला देव प्रत्येकाच्या घरी येतात. तर या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्ही पाहालच आमचा शिमग्याचा पालखी उत्सव. रात्री 2 वाजता आम्ही रत्नागिरी स्टेशनला पोहोचलो आणि एवढ्या रात्री गावी जाण्यासाठी वाहनाची सोय नसल्याने वेटिंग रूमलाच थांबलो. मी बरेच महिन्यांनी रत्नागिरी स्टेशनला आले असल्याने मला इथे खूपच बदल दिसला. मधल्या काळात बऱ्याच कोकण रेल्वे स्टेशनचे रिनोव्हेशनचे काम करण्यात आले आणि खरं सांगायचं तर फारच उत्तम सुशोभीकरणाचे काम इथे करण्यात आलेलं आहे. अरे ठेवू इथे नंतर बघूया. नको इथे आम्ही पहाटे 5ची कोल्हापूरकडे जाणारी एसटी पकडण्यासाठी थांबलो आहोत. आणि याच एसटीने दाभोळ फाट्यावर उतरून शिपोशीला जाण्यासाठी आम्ही रिक्षा पकडली. पाणी आलो. आता झालंय. कान तर दुखतायत, कान दुखतायत. तरी किती वेळ बोलले ते? किती वेळ बोलले? पाणी आले म्हणून पाणी भरून घेते. आता भांडी घासून घेते. 8 दिवस भांड्यांचा वापर नाही केला. भांडी साफ नाही केला. चांगल्या पाण्याने धुते. साबण आत ठेव डबा. चला काकीकडे जाऊन येते मी वरती. काकी कोबी कापते. कोबी कापायला बसली. तुला काय अंदाज आला कोबी कापत असेल? नाही, मी सहज विचारायला आले काय चालू आहे. मदत करूया. मी आपला असा चिरायला घेतला ना. तुला असं कधी चिरतोस ना एवढा कोबी. जेवण बघायला आजी मस्त चिरते. मनीषा आजी. हो एकदम असं असं धरते ती. तिला बघितलं ना असं असं धरते आणि असं 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 करते. मला बारीक जमतच नाही. केली पुरी हिरा धार येते. मी कापते त्याच्यावर जमलं मला.
कसला कापतात ना खचखच खचखच खचखच. चायनीज बेळवाले एवढे त्यांचे एवढे कोबी कापून झाले असते. आज आमच्याकडे पालखी येत असल्यामुळे सगळी घाई गडबड चालू आहे. पालखीची जी पूर्वतयारी लागते, पालखी ठेवण्याची जागा, तिच्या अगोदर घराची पूर्ण स्वच्छता, घरच्या कुळगतीची पूजा, हे सर्व चालू आहे. तसेच पालखीला येणाऱ्या लोकांचे त्यांच्या खाण्यापिण्याची सोय, नाश्ता ते पण चालू आहे. जास्त तिखट झाली तर खाणं नाही. सॉस वेगळा शेजवान सॉस वेगळा आणि चटणी तसं सेमच असेल ना. सॉस असेल ना. कलर वेगळा आहे. तो फरक कलर वेगळा तो थोडासा टाकला. ही जरा जास्तच जाड आहे. हां म्हणजे शेजवान चटणी जाड उघडतो असते. सॉस थोडासा हे असतो पातळ एकदम. बघ आता वीट करून माझं थंड टाकतो. तुमच्या गळ्या भेटीमध्ये मीठ जास्त पडेल माझं. तुम्हाला बघते मी. येस. दिसते का? छान दिसते. टकाटक एकदम. बाबूला बाबू सामान दिलं वरती. आई पण आली मुलगा. चारचा ऍक्च्युली घरातली माणसं बघू. चारचं आपलं माझं हे 60-70 बोलले जेवायला आहे. चारचं माझं हे होतं. आपली पण घरची माणसं आहेत ना. लाल कसं नाही झालं? हां? बरी आहे. रंग नाही. आणि कलर पाणी घ्यावं लागेल मग. आम्ही नॅचरल बनवलंय त्यामुळे रंग नाही आमच्याकडे. रंग नाही का बरोबर आहे. तुमच्या ते चटण्यात पाचली आहेत सगळ्या. ते कॅनवाला नाही आहे. कॅनवाला असतं ते कसं असतं, कलर असतो. म्हणून म्हटलं लाल दिसत नाही. मी तिखट नाही बोललो. लाल माई उघडा ना दरवाजा. ये. पालखी कुठे आहे? अजून 3-4 घर आहेत ना. हां 4-5 घर आहेत. मला जेवण करणार हे लोक. जेवायला इकडे आहे ना खाली. खाली ये जेवायला. म्हणून थोडा लेट झाला. चालेल. पाणी काय म्हणताय बहिणी? या काही झालो आणि मग पाणी आलेलं. पाणी भरून घेतलं, भांडी पण घेतली. पटपट देवाचं जेवण होत होतं. आणि या दोघी जण तिकडे वरती जाऊन कोबी चिरवत्या. मग कोबी चिरून घेतले. असं करून करतोय. पण आता बनवायचे नाही ना. आमचे मंचुरियन बॉल्स.
चायनीज भेळ. पहिली काढून द्याल. आई हात काढ. पालखीच्या दिवशी कधी धुया नको असंच ठेवायचं करायला लागला ना. हो बरोबर आहे. बरोबर आहे. हो, तर काही काही देवाला थोडी टाकायचं काय असं काय टेस्ट करायला पाहिजे सांगतात. मग खाऊन कशी वाटते काय कमी वाटत असेल चटणी पाहिजे कमी तर झाली होतं. तिखट पण आहे ना काय टाकायला पाहिजे रे. मीठ तेच विचारते थोडंसं मीठ मिठामुळे मग ते बॅलन्स होतं. आम्हाला वाटलं पालखी येऊन गेली. हा तुझं कॉलेज कॉलेज नाही हे उशीर आले नाही मी कॉलेजमधून आता एक्झाम चालू आहेत ना त्याच्यामुळे सुट्ट्या नाही. हा मग तेच तर त्यामुळे पण सोम नाही आला नाही हो त्याचं पण काय ते चालू आहे परीक्षेचंच. काफी बरी आहे. हे बरी आहे. बघा किती खाली जास्त कसं आणि कोणाशी का लागली आम्ही आज सकाळी लागली काय ते पण ट्रेनिंग होतं ना त्यामुळे नाही जमलं. परवा दिवशी ट्रेनिंग आमचं शब्दाबुद्धी ते नाही का 12 ते आमचं 5 दिवसाचं होतं. पाणी घेतलंस की नाही तुला ठेवलंय नव्हे पाणी नैवेद्य दाखवणं चालू आहे. इथं कसं आहे 20-2 जरी असले तरी चालतील. त्या हिशोबाने त्याच्या आम्हाला तुम्ही सांगा 6 एक पण पुरेत नाही. पुन्हा येतं ना नाही ना ते आमचं काय झालं ते ते मागे बोलले ना तुझ्याकडे ते एक मला आण फांदी त्याला कलम करतो. कलम करायची आहे दुसरी. त्याला तिथे कलम करायला लागतं हां? त्यालाच कलम करतात आणि ते कट करतात म्हणजे त्याची फांदी याला आम्ही तर 11:30-12 पासूनच तयार बघितलं ना आमचं रेडी होतं म्हणजे आम्ही म्हटलं आता येतील 12 पर्यंत तेवढ्या वेळानंतर इथे जातील लोकं. 12 सांगितलेलं का टाइम 12-12:30 आता 4 वाजता आहे. रात्रीचे 12 की दिवसाचे 12 आम्हाला दिवसाचे तो दिवस येईपर्यंत चेंजेस होतात सगळ्या वेळा. तरी आज सकाळी 7ला काढले म्हणून मला वाटलं लवकर येणार बरोबर 12:30. हो